हॅलो फ्रेंड्स, आजच्या या भागामध्ये आपण इरेग्युलर मेन्सेस आणि त्याचा इनफर्टिलिटीशी असलेला संबंध याच्यावर चर्चा करणार आहोत। तर आता इरेग्युलर मेन्सेस म्हणजे काय? तर नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल ही 21 ते 35 दिवसांची असते व ही सायकल एक 7 ते 8 दिवस मागे पुढे ही होऊ शकते। नॉर्मली विमेनमध्ये ही 28 दिवसांची सायकल असते व ही 21 ते 35 दिवसांच्या कालावधीमध्ये देखील येऊ शकते, तरी देखील आपण त्याला रेग्युलर मेन्सेस म्हणूनच कन्सिडर करतो। पण जेव्हा याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त डेव्हिएशन होत असेल तर त्याला आपण इरेग्युलर मेन्सेस असं म्हणतो। आता इरेग्युलर मेन्सेस हे बऱ्याच वेळेस हार्मोनल इम्बॅलन्समुळे दिसून येतो। हार्मोन्स जसे की थायरॉइड, प्रोलॅक्टिन याच्या इरेग्युलरिटीमुळे किंवा डिस्टर्बन्सेसमुळे इरेग्युलर पिरियड्स येऊ शकतात। तसेच PCOS पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये एंड्रोजन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉन हे जे हार्मोन्स असतात, हे जे मेल हार्मोन्स असतात ते स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात, त्याच्यामुळे देखील इरेग्युलर मेन्सेस हे दिसून येऊ शकतात। तसेच गर्भाशयातील काही व्याधींमुळे जसं की पॉलिप आहे, सबम्युकस फायब्रॉइड आहे, या काही व्याधींमुळे देखील इरेग्युलर मेन्सेस होऊ शकतात। तर जेव्हा पाळी रेग्युलर असते तेव्हा दर महिन्याला स्त्रीचं ओव्ह्युलेशन हे रेग्युलरली होत असतं आणि जर इरेग्युलर पिरियड्स असतील तर ह्या सायकल्स अनओव्ह्युलेटरी होतात, म्हणजेच ओव्ह्युलेशनमध्ये डिस्टर्बन्स येऊन ओव्ह्युलेशन हे नीट होऊ शकत नाही आणि त्यामुळे इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व हे येऊ शकते। त्याकरता आपल्याला हार्मोन्स हे बॅलन्समध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा लागू शकतो व योग्य त्या प्रकारच्या ट्रीटमेंटनी पिरियड्स रेग्युलर झाल्यानंतर नॅचरली देखील प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करता येऊ शकतो। धन्यवाद।